नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. जेव्हा भारतातील 18,000 गावांना कालमर्यादित वीज पोचली जाते, तेव्हा 3 कोटी कुटुंबाच्या घरांना नळाचे पाणी दिले जाते, जेव्हा देशातील प्रत्येक कुटुंबात स्वच्छतेचे वातावरण निर्माण होते, त्यामुळे भारतात आलेल्या नव्या चेतनेचे हे प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे. तर आपल्या कृषी व्यवस्थेत परिवर्तन घडवणे ही काळाची गरज आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. यासाठी आम्ही आमच्या शेतकऱ्यांना मदतही करत आहोत. कृषी क्षेत्रातील परिवर्तनासाठी आम्ही शेतकऱ्यांना सुलभ कर्ज आणि तंत्रज्ञानाची मदत देत आहोत. शेतकरी जे उत्पादन करतात त्यात मूल्यवर्धनचे कामही आम्ही करत आहोत. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पात भरीव योजनांसह भरीव तरतूद केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला आहे त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलेलं आहे. तर पुढे त्यांनी आणखीन म्हटलं की आपला देश जगासाठी सेंद्रिय अन्नाची टोपली बनला पाहिजे. हे स्वप्न आणि संकल्प घेऊन आपण पुढे जाऊया. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शेतकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, त्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांच्यासाठी उत्पादनाचे नवे स्रोत निर्माण व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे. तर योजना सर्वस्पर्शा, गतिमान आणि पारदर्शी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण योजना या ठिकाणी पाहणार आहोत. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी काढलेली योजना आहे. याच्याद्वारे वर्षाला 6,000 रुपये मिळतात. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, याच्यातून शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, अशा अनेक लोकहिताच्या योजना शासनाने हाती घेऊन प्रगतीचा वेग वाढवण्यास यश मिळवले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.